न्यायालयाने जर ऐकायला वेळ नाही म्हणत असतील तर मग न्याय कुणाकडे मागायचा हा देशातील जनता विचार करेल असं मला वाटतं. जे.पी. नड्डा यांनी काल म्हटलं की काँग्रेस अलाइड जिथे सरकार आहे राज्य सरकार तिथे सुद्धा वेगवेगळे पेपर जे आहेत ते लीक झालेले आहेत असं ते म्हणतात. अरे बाबा, हे पेपर लीक परीक्षा घेण्याचा नीटच्या संदर्भात हा अधिकारच केंद्र सरकारचा आहे. इतर विषयाचे इतर काय किरकोळ गोष्टी घेऊन बसले. म्हणजे हे तुम्ही केले, आम्ही त्याच्या काळात झाले म्हणून आम्ही करतो असं म्हणायचं आहे काय? तुम्हाला बसवलं कशासाठी? आणि 1000 वेळा कसा पेपर लीक होतो 10 वर्षात? एक वेळ नाही, 2 वेळा. इतक्या वेळा पेपर कसा वारंवार दरवर्षी होतो? अनेक पेपर लीक होत आहेत. जबाबदारी कुणाची आहे? त्या सर्व तिथे बसणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांची आहे ना. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा नड्डानी आपले पहिले गड्डे बुजवले पाहिजेत, मग दुसऱ्याकडे बोट दाखवले पाहिजे. संसद भवनामध्ये एनडीएचे आमदार देखील आता उतरलेले आहेत, ते देखील याचं समर्थन करतायत सरकारचं. ते तर करणारच ना. काल पाहिलं ना, आमच्या कार्यालयापुढे आले. म्हणजे नीट पेपर आम्ही फोडला, आम्ही जबाबदार आहोत, पोरावर लाठीचार्ज आम्ही केला म्हणून आमच्या कार्यालयापुढे येतात. थोडी तरी लाज असायला पाहिजे. काँग्रेसच्या कार्यालयापुढे आपण का जातो? उलटा चोर, पहिले पोलीस चोरांच्या मागे धावत होते, आता चोर पोलिसांच्या मागे धावत आहेत. असा तो प्रकार आहे. चोरांच्या उलट्या बोंबा काल हे आम्ही बघितलं. आपला पापावर पांघरून घालण्यासाठी दुसऱ्याच्या कार्यालयावर जाऊन आंदोलन करून विषय डायव्हर्ट करायचा आणि तरुणांचा आक्रोश दाबायचा, हे नवा फंडा या भाजपचा आहे. यांना जनता कधी माफ करणार नाही. एनडीएच्या मित्र पक्षातली ती हतबलता आहे की भाजपसोबत त्यांना देखील प्रवाहासोबत वाहून जावं लागतं. हे हतबलताच आहे. सत्तेसाठी लाचार आहेत, त्यामुळे ते सोबत आहेत. सत्ताही त्यांना सर्वोच्च वाटत आहे. त्यांना भीती वाटते मोदी सरकारची. हे काही इच्छेने आहेत असं मला नाही वाटत. फरकडत जाऊन स्वतःला सेफ करण्यासाठी त्यांच्याबरोबर आहेत. हे आता लपून राहिलेलं नाही. अपूर्वा नावाची युवा सेनेची कार्यकर्ता आहे, तुम्हाला उचलून मॅन हँडल केलं. जाणून बुजून सरकार तुम्हाला ज्या पद्धतीचं संरक्षण आहे, सुनील केदार नागपूरमध्ये, प्रफुल्ल गोडसे पाटील नागपूरमध्ये होते, मॅन हँडल जे तुम्हाला केलं जात आहे तुमच्या सगळ्या नेत्यांना, महाविकास आघाडी जाणून बुजून केलं जात आहे. नाही, सगळी तुम्हाला काल नेलं, त्याच्यात काय झालं? नाही, काल फार बळजबरी केली. फार आम्हाला अरे, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, मार्च करत होतो विद्यार्थ्यांसाठी. तर ह्या आणि अशा पद्धतीनं हाताळणं म्हणजे हे फार पोलिसांची दादागिरी होती, ही गुंडगिरी होती. मला ज्या पद्धतीनं उचललं आणि